39A आमी असेंब्ली ओपोज केलो, 39A कोर्टान गेलो. सो 39A सगळे ग्रामसभांनी ओपोज करपा जाय. हे आज रेजोल्यूशन तुम्ही घेवपा जाय. हांव आज स्पेसिफिक लेटेस्ट 39A म्हणजे ते शेत जी आहे ती सेटलमेंट करपाक कन्वर्ट करतात. एंड दिस प्रोसेस हॅज बीन गोइंग ऑन. वी हॅव बीन ऑब्जेक्टिंग. आज लेटेस्ट म्हणजे 2 त्यांनी पब्लिक नोटीस काडले आणि 2 त्यांनी पब्लिक नोटिसार गॅझेटाचेर आमगे वाणाले विलेजीचे आणि कामोलोसी विलेजीचे सर्वे नंबर दिले आणि तेणी सांगला की ती शेत जी आहे पॅडी फील्ड टू बी प्रोपोज एज एनडीजे. म्हणजे कोण काय ऍप्लिकेशन घायला कोण ते खबर ना. पूण मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी टीसीपी मिनिस्टर विश्वजितानूच प्रपोजल घायला टीसीपी डिपार्टमेंटाक की ही जी शेतां आहे ती तुम्ही एनडीजेड करची म्हणून. आणि टीसीपी डिपार्टमेंटूच विश्वजिता रिप्लाय करता की ती एनडीजेड कशी न्हू ती एनडीए करूया. हे मांद्रेचो वाणाले कोण प्रपोजल घालतो आमी इन्व्हेस्टिगेट करूया. त्याचे आन्सर मेळटलो. पूण जे भाशेन मांद्रे जालो म्हाका दिसता डिपार्टमेंटानूच घायला हे सर्वे नंबर शेत जी आहे टू बी प्रपोज एज एनडीजेड. सो हांव रडाचे जे पब्लिक नोटीस येला 15th of June तेजे वाणालेचे सगळे सर्वे नंबर आहे आणि तेजे दाखवतात की ही एरिया जावन आहा वॉटर बॉडी, पॅडी फील्ड, प्लेग्राउंड, पार्टली पॅडी फील्ड विथ इरिगेशन, कमांड एरिया एंड पार्टली सेटलमेंट. दिस इज द टाइप ऑफ लँड. प्रोपोज्ड लँड यूज म्हणजे जो मनीस प्रोपोज करता ही जमीन घेवन तो म्हणटा हे नॉन डेव्हलपमेंट झोन म्हणून करूंक जाय. प्रपोज कोण करता वाणालेच्यो जमिन्यो आमकां खबर ना. दुसऱ्या गांवांनी टीसीपी मिनिस्टरानूच प्रपोज केला. घोडे लिंगा तेणे केला जातले. वी हॅव टू फायंड आउट. आणि तेगेलो डिपार्टमेंट म्हणटा ना नॉन डेव्हलपमेंट झोन करनाका. हांव तुका रिकमेंड करता नॉन डेव्हलपमेंट एरिया. आतां हांव हे कोणे आज क्लियर गोंयच कोणे म्हणजे एमएलएन उलयलो ना. कित्याक उलयता जो कोण उलयता तेजे मिनिस्टर कितें म्हणलो की हो आतां शेतां नॉन डेव्हलपमेंट झोन आपूण करूंक सोदिता आनी हो असेंब्ली उलयता शेत पुरयनात म्हणून. पूण आपूण आज शेत पुरयनात म्हणटा आनी तो पायला. बट दिस इज अ बिग हिडन अजेंडा आनी आतां तुका ते क्लियरली समजता. सो मातशें म्हाका 5 मिनिट्स विथआउट इंटरप्टिंग दिये. आमगे जमिन्यो शेत पळय 2 एक कुंदादी शेतां आनी एक प्रायव्हेट शेतां. कुंदादी शेत सेपरेट करूया कित्याक कुंदादी शेत कोणाक विकपाक जायना. प्रायव्हेट शेत करूया. प्रायव्हेट शेत जी आहे ती एग्रीकल्चरिस्ट जो कोण शेत रोयता तेका तुज्यानी प्रायव्हेट शेतां विकपाक जाय. हो कायदा न्यू कायदा वापरना. हो कायदा एज पर गोवा रिस्ट्रिक्शन ऑफ ट्रान्सफर एग्रीकल्चरल एक्ट डेव्हलपमेंटल एरियाचे डेफिनेशन ना. सो आत्तीच जातले हे सगळे नंबर जे शेतां आहे तेणे एनडीए करपाक प्रपोजल घायलो आनी तो प्रपोजल पास जालो. म्हणजे ती शेत कितें म्हूण आली पॅडी फील्ड म्हूण आली. पॅडी फील्ड म्हूण आली म्हणजे ती उच्च कायद्या प्रमाण आली. रिस्ट्रिक्शन ऑफ एग्रीकल्चरल एक्ट हे कायद्या प्रमाण आली. आतां ते पॅडी फील्ड तेणे ते हितून काडले आनी तेणे एनडीए म्हणून काडले आनी एनडीए म्हणून ते कांय ना. सो पयलीं सद्याक ते पॅडी फील्ड एनडीए जालें म्हणटरी ते कोणाकूय भायल्यान विकपाक जाता. क्लियर आहा? ही लायन क्लियर आहा? पॅडी फील्ड काडले आनी ते एनडीए अंडर घाले. एनडीए म्हणून डेफिनेशन ना. सो एनीबडी कॅन सेल देयर एग्रीकल्चर लँड टू एनी बिल्डर नॉन एग्रीकल्चरिस्ट. फर्स्ट स्टेप तो ते करता. दिस इज माय ओपिनियन. हे चॅलेंज जातले. अजून कोण आमदार उलयता आज हांव उलयलो म्हणटरी आख्या गोंयभर उलोवप जाता ते तुका आयकतले. बट इफ इज नॉट डुईंग दिस हांव जे सांगत ते हांव दोगांक उलय. I have spoken to several environmentalists who are common friends of everybody and I have come out with this in open forum. So, जरी विश्वजीत NDZ to NDA हे जरी चेंज ओवर करता आणि जरी हांव म्हणटे रॉंग जाल्यार why are you changing it to NDA? It is already not development zone. It is already a battlefield. तुका ते शेत घेवपाक मेळना. कायद्या प्रमाणे ती शेतां बंद केलो एग्रीकल्चरच्या भायर घेवपाक जायना. सो तूं हो लूप होल एनडीए करता
इज ट्रायंग टू डू आणि जोरी तो कोण आमचा जाल्यार तेका शेता खातीर एनडीए करपाक गरज ना कित्याक इट इज ऑलरेडी अ नॉन डेव्हलपमेंट झोन शेता बंगलो बांदपाक जायना शेता हॉटेल बांदपाक जायना काय बांदपाक जायना बांदपाक जायना तेच वस्तूचेर तूं एनडीए मुलाने तुका डिफिनेशन सो दिस इज वॉट इज ट्रायंग टू डू दिस इज एन ओपन करून हिंगसर मेसेज गोंयभर वयतली हिंगसर मेसेज विश्वजिताकूय वयतली आनी तेजेर कावंटर करपाक कमी सो दिस इज वन पार्ट वी हॅव टू ओपोज दिस and oppose म्हणजे